तर 4 दिवसामध्ये सरकारनं धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर आपण धनंजय मुंडेंबद्दल मोठा खुलासा करणार असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी केलाय। तसंच पुरावे भगवानगडावर पाठवून धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी विनंती नामदेव शास्त्रींना करणार असल्याचंही दमानी यांनी म्हटलंय। 4 दिवसांपूर्वीच मी म्हटलं होतं की जर आता येत्या 4 दिवसात कारवाई केली नाही तर दुसरं काहीतरी करणार आहे मी। तर त्याचंच म्हणून मी 4 दिवस मी व्यवस्थित काम करून एक मोठा खुलासा मी उद्या करणार आहे आणि तो खुलासा केल्यानंतर मला असं वाटतं की आपण मुख्यमंत्र्यांना भेटलो, अजित पवारांना भेटलो, जे त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत, पण दोघांचेही जवळचे मित्र असल्यामुळे धनंजय मुंडेंवर कारवाई होत नाहीये, त्यांचा राजीनामा घेतला जात नाहीये आणि जोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा होणार नाही या प्रकरणात न्याय होणार नाही। नामदेव शास्त्री जर खरंच देशमुख कुटुंबाच्या पाठीशी असतील तर त्यांनी त्या देशमुख कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी ज्या ज्या विघ्न जी आहेत ती दूर करावीत अशी विनंती करायला हवी। म्हणजे त्यातलं सगळ्यात मोठं विघ्न म्हणजे धनंजय मुंडे जोपर्यंत मंत्रिपदावर आहेत तोपर्यंत इथे न्याय होणार नाही। म्हणून धनंजय मुंडे यांची राजीनामा घेण्याचं काम हे आता भगवानगडाने खरं तर करायला हवं। तरच जर खरं देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर हे झालं पाहिजे आणि हीच कळकळीची विनंती मी त्यांना करते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।